तुम्हाला किती मार्क पडले हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून काही तुमच्या शंका असतील, अडचणी असतील किंवा तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट असेल, तरी देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या तरी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, GCC TBC टायपिंग परीक्षा जानेवारी 2026 या यामध्ये झालेल्या परीक्षेचे सर्वच्या सर्व क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट आपल्या समोर आलेले आहेत मित्रांनो. हे सर्व कुठे पाहायला मिळेल, कधी पाहायला मिळेल, कसे पाहायला मिळेल? GCC TBC टायपिंग परीक्षा इंग्लिश 30 आणि 40 याचे स्पीड पॅसेजचे फोटोकॉपी आणि क्वेश्चन पेपर ऑलरेडी आलेले आहेत. हे तुम्ही सर्वांनी पाहिलेले देखील आहेत. आताच मराठी 30, 40 आणि हिंदी 30, 40 याचे स्पीड पॅसेजचे क्वेश्चन पेपर आणि याचे तुम्ही सोडवलेले फोटोकॉपीज मराठी आणि हिंदी दोन्ही देखील अवेलेबल झालेले आहे. याचे क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट कुठे पाहायला मिळतील? तर क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती पाहायला मिळेल. अजूनही तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, ती आत्ताच जाऊन जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश, मराठी सर्वच्या सर्व क्वेश्चन पेपर पाहायला मिळतील. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह सर्वच्या सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि राहिला प्रश्न मराठी, हिंदीचे आन्सर शीट कुठे पाहायला मिळतील? तर मित्रांनो, आन्सर शीट तुम्हाला पूर्णपणे इन्स्टिट्यूट लॉग इन मध्येच पाहायला मिळते. अनेक विद्यार्थ्यांनी मला कमेंट मधून सांगितलं की सर हे आन्सर शीट कुठं पाहिजे वगैरे. तर मित्रांनो, हे तुम्हाला स्टुडंट लॉग इन मध्ये दिसत नाहीत. तुम्ही वेबसाईट वरती जरी गेला तरी त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट लॉग इन करावं लागेल. तुम्हाला इन्स्टिट्यूटचा पासवर्ड माहिती नाही, त्यांचं ID माहिती नाहीयेत आणि इन्स्टिट्यूट तुम्हाला देणार नाही. यासाठी तुम्हाला स्वतः इन्स्टिट्यूटकडे जावं लागेल. इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या शेजारी बसूनच या सर्व गोष्टी करून तुम्हाला घ्याव्या लागतील. इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही तुमचे आन्सर शीट पाहता येणार नाहीत. क्वेश्चन पेपर आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत, मात्र आन्सर शीट तुम्हाला इन्स्टिट्यूट मधूनच पाहावे लागतील. त्यामुळे वारंवार तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करा की हे कुठं पाहायला मिळेल वगैरे वगैरे. आता तुमच्या समोर एकदम 3 गोष्टी क्लिअर आहेत. तुम्ही मराठी किंवा हिंदी ही यापैकी कोणतीही एक्झाम दिलेली असू द्या, आता तुमच्या समोर तुमचे स्पीड पॅसेज आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपल्या रिलीज झालेले आहेत. या देखील आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो देखील पाहून घ्या. मित्रांनो, आता फक्त राहिला प्रश्न प्रॅक्टिकलचा. तर प्रॅक्टिकल कधीही विद्यार्थ्यांसमोर येत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे कोणत्या गोष्टी? ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट. याचे आपल्याला मार्क डायरेक्ट हे रिझल्ट दिवशीच समजतात. मात्र त्याच्यामध्ये पास होणं काही अवघड नाही. फक्त अवघड जातं कोणतं? ऑब्जेक्टिव्ह आणि स्पीड पॅसेज. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या समोर आता ऑब्जेक्टिव्हचा ॲनालिसिस आहे, स्पीड पॅसेजचा देखील ॲनालिसिस आहे. तर नक्कीच तुम्हाला किती मार्क पडले हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून काही तुमच्या शंका असतील, अडचणी असतील किंवा तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट असेल, तरीही देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.